नमस्कार मित्रांनो. पोलीस भरती, MPSC, तलाठी, JDP आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील पहिले हा टॉपिक वारंवार विचारला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अशी काही महत्त्वाची पहिले गाव पाहणार आहोत जी परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एकही पॉईंट मिस करू नका. तर बघा, सर्वात पहिले महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणजे परसोली, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतं. बघा मित्रांनो, पहिले फुलपाखरांचे गाव विचारलं आहे तर ते आहे पारसोली, सिंधुदुर्गात येतं. येथे अनेक दुर्मिळ प्रजातीचे फुलपाखरे आढळतात, म्हणून हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. जर तुम्हाला विचारलं पहिले फुलपाखरांचे गाव कोणते, तर त्याचं तुम्हाला लगेच उत्तर यायला पाहिजे पारसोली. बघा, महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव हे तर सगळ्यांना माहिती असेल, ते आहे भिलार, सातारा या जिल्ह्यात येतं. भिलार हे संपूर्ण भारतातील पहिले बुक विलेज म्हणून प्रसिद्ध आहे. परीक्षेत हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. पुढचे महाराष्ट्रातील पहिले वातमूल गाव म्हणजे कापडगाव, जे आहे रत्नागिरी जिल्ह्यात. पुढचं सांगितले महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव म्हणजे मांगर. बघा, महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव जे आहे ते आहे मांगर. मध उत्पादनासाठी हे गाव विशेष ओळखले जाते. मित्रांनो, लक्षात ठेवा, दररोज फक्त 30 मिनिटं अशा महत्त्वाच्या जीकेचा अभ्यास केला तरी भरतीमध्ये तुमचे 5 ते 10 मार्क सहज वाढू शकतात. आजचा अभ्यास तुमच्या उद्याचं यश ठरवतो. बघा, पुढचं बघूया. महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव म्हणजे दसई, जे आहे ठाणे जिल्ह्यात. त्याच्या पुढचं बघूया. महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव म्हणजे पाचगाव, जे आहे नागपूर जिल्ह्यात. पुढचं बघूया. महाराष्ट्रातील पहिले आधार गाव म्हणजे आहे टेंबली, जे आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये, खानदेशमध्ये. पुढचं आहे महाराष्ट्रातील पहिले कविताचं गाव म्हणजे उमररांडा, जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. त्याच्या पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव म्हणजे हरिसाल, जे आहे अमरावती जिल्ह्यात. बघा, हरिसाल हे डिजिटल सुविधांमुळे संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले आहे. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, भरतीमध्ये यशस्वी होणारे विद्यार्थी जास्त हुशार नसतात, तर ते रोज सातत्याने अभ्यास करणारे असतात. कन्सिस्टन्सी म्हणजे सक्सेस. पुढचं बघूया. महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव ते आहे धुमाळवाडी, जे आहे सातारा जिल्ह्यात. त्याच्या पुढचं आहे महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जा गाव म्हणजे वर, ते आहे उस्मानाबाद येथे. हे गाव सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रसिद्ध आहे. पुढचं बघूया. महाराष्ट्रातील पहिले प्लास्टिक मुक्त गाव म्हणजे मेहुणबाडे, जे आहे जळगाव जिल्ह्यात, खानदेशामध्ये. पर्यावरण संवर्धनासाठी हे गाव आदर्श मानले जाते. पुढचे महाराष्ट्रातील पहिले जैविक शेती गाव म्हणजे किनवट, जे आहे नांदेड या ठिकाणी. सेंद्रिय शेतीमुळे हे गाव विशेष प्रसिद्ध आहे. तर बघा पुढचे. महाराष्ट्रातील पहिले अवयवदान गाव म्हणजे आनंदवाडी, हे लातूर या ठिकाणी. समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम म्हणून या गावाची ओळख आहे. पुढचं बघूया. महाराष्ट्रातील पहिले झाडांचे पुनर्वसन गाव म्हणजे आहे मसवे, जे आहे सातारा या ठिकाणी. तर बघा, पर्यावरण संरक्षणासाठी या गावाने महत्त्वाचे काम केले आहे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाची पहिले गावे पाहिली. आता एक छोटंसं चॅलेंज कमेंटमध्ये सांगा, महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव कोणते. उत्तर माहिती असेल तर लगेच कमेंट करा. अशाच पोलीस भरतीच्या महत्त्वाच्या नोट्स, टेस्ट आणि सराव प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, आज केलेला अभ्यास उद्याची वर्दी घालायला मदत करतो. जय हिंद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.